नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज करणार आहोत आपण 34 साईज कटोरी ब्लाऊजची कटिंग. त्यासाठी मी उंची टाकली 12.5 अधिक 1 13.5. 34चा चौथा भाग होतो 8.5, त्यात 1.5 मिळून 10ची घडी टाकली. चला आता आपण बॉक्स मारून घेऊया. खडू थोडा फिकट असल्यामुळे दिसत नाही. हे मी फ्रंट साईडचे पेपर कटिंग पहिलेच करून ठेवले, त्यावरच मोंड्याला आकार देऊन घेत आहे. आता मागचा गळा टाकून घेते. चौकोनी गळ्याचा आकार देऊन घेते मागच्या गळ्याला. ही खूप जुनी आणि सोपी पद्धत आहे पेपर कटिंगची, कटोरी ब्लाऊजची. तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा, मी त्याचाही व्हिडिओ टाकेन. कटोरी ठेवून आपण मार्किंग करून घेऊया. आता आपण सर्व भाग कट करून घेऊया. सर्व भाग आता कट करून घेऊ आपण. तुम्हाला माझी कटिंगची पद्धत कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आता या पुढच्या व्हिडिओत आपण स्टिचिंग बघणार आहोत. अस्तरच्या ब्लाऊज स्टिचिंग कसं करायचं. आता आपण बाई कट करून घेऊया. त्यासाठी मी 10च्या घडीसाठी 8ची घडी टाकते बाईला. 4.5ची बाई आहे, तर त्यात 1 मिळून 5.5 बाई टाकते. मार्किंग करते 5.5वर. आकारासाठी 2.5वर मार्किंग. आता आपण बाईला पानाचा आकार देऊन घेऊया. बाई आता कापून घेऊ व्यवस्थित. आता आपण क्रॉसपट्टी टाकून घेऊया. आता क्रॉसपट्टीसाठी आपण 3ची नाडीची क्रॉसपट्टी, त्यात 1 मिळवूया 4ची आणि दुसऱ्या बाजूने 3.5ची क्रॉस पट्टी काढूया. साडेतीन टाकू आणि क्रॉस पट्टीचा आकार देऊन घेऊया आपण. हो काय पट्टी कापून घेऊया. आता हे सर्व भाग ब्लाऊज पीसवर ठेवून कटिंग करून घेऊया. त्याचीवाली व्यवस्थित ठेवायचे. आणि थोडी जागा सोडून कटिंग करून घ्यायची आपण. थोडी अस्तरपेक्षा थोडं वाढवाच कापायचं ब्लाऊज पीस. मी आता सर्व भाग ठेवून कापून घेते.
क्रॉसपट्टी बाही कटिंग करून घेऊ. व्यवस्थित कट करून घेऊया आपण. क्रॉसपट्टी आता कट करू व्यवस्थित. तुम्हाला माझी कटिंगची पद्धत कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला बंद झालं.